शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी एक मोठा खळबळजनक दावा केलाय। बारामतीमध्ये अजित पवारांचा 20,000 मतांनी पराभव झाल्याचा दावा उत्तम जानकरांनी केलाय। महायुतीनं 150 विधानसभा मतदारसंघात गडबड केल्याचं सुद्धा जानकरांचं म्हणणं आहे। त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया आता उंचावल्या। आता जी निवडणूक घेतलेली आहे या सरकारने त्यामध्ये जवळजवळ 150 मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहेत। यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये 20,000 मतांनी पराभूत। जवळजवळ अजितदादांनी त्यामध्ये 1,80,000 जी मतं पडलेली आहेत त्यापैकी 1/3 म्हणजे 82 असं प्रोपोर्शन तिथं सुद्धा लावलेलं होतं। राहुल गांधी आहेत, पवार साहेब आहेत, निवडणूक आयोगाकडे आम्ही जाणार आहोत आणि त्यांना ही सगळी प्रक्रिया दाखवणार आहोत। आणि याच संदर्भात उत्तम जानकर यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना नेमकं काय म्हटलंय आणि त्याला अमोल मिटकर यांनी नेमकं कसं प्रत्युत्तर दिलंय आपण ते देखील ऐकूया। अशा पद्धतीचे दावे म्हणजे रडीचा डाव खेळण्याचा त्याला प्रकार म्हणतात। मी तर म्हणतो 288 मतदारसंघातले जे काही उमेदवार असतील म्हणजे नुसतंच बारामती नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढे मतदारसंघ आहेत ते सर्वच पराभूत झालेले आहेत महायुतीचे। फक्त हे महाविकास आघाडीचे जे लोक आहेत ना तीच फक्त तिथे निवडून आलेली आहेत। हे लोकसभेच्या वेळी यांना दिसलं नाही। हे आता विधानसभेच्या वेळी सत्ता सरकार स्थापन झालं, लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं तिथं वोटिंग झालं त्याच्यामध्ये सरपंचाचं, कोतवालाचं वाढलेलं मानधन, अंगणवाडी सेविकांचं वाढलेलं मानधन, या सगळ्या गोष्टीचं वोटिंग ते काउंटच करत नाहीत। ते फक्त एकाच गोष्टीवर ठाम आहेत की आमच्या ईव्हीएमचा घोटाळा झाला आणि त्यात निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार केली। अरे निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं आहे ना। आणि बारामतीमध्ये जनतेने विकास कामावर मतदान केलं, हे बारामतीच्या जनतेने दाखवून दिलं। पण वारंवार त्या अजितदादांच्या बद्दल काही लोकांना जो हळद्या रोग झालेला आहे त्याबद्दल आता कोणीतरी बोलतं। आता नवखा कोणीतरी उमेदवार येतोय तिथे आणि तो 20,000 आणि प्लस मध्ये राहील आणि अजितदादांसारखा 33 वर्ष काम करणारा एवढा मोठा नेता तिथं 20,000 पराभूत झाला। हा नवीन जावई शोध लावला यांनी। त्याच्यामुळे हा रडीचा डाव खेळणं आहे, याला दुसऱ्या भाषेत गिरे भी तो टांग ऊपर म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।